गुड आफ्टरनून. तर हा आहे दुसरा दिवस आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दाल मखनीची रेसिपी. तसेच मी स्पायसेस कसे स्टोअर करते हे सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. तर एक कुकरमध्ये मी दाल मखनी जे आहे ते आणि तमालपत्र, थोडीशी हळद आणि रेड चिली पावडर घालून ह्याला एक 7-8 शिट्ट्या येईपर्यंत मी बॉईल करून घेणार आहे. तर शिट्ट्या होतील तोपर्यंत म्हणजे जी भांडी आहेत सकाळची ते मी घासून घेणार आहे. दाल मखनी रेस्टॉरंट स्टाईल होण्यासाठी थोड्याशा टिप्स आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर खूप इझी आणि सोप्या टिप्स आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे दाल मखनीचा कलर. तर कलर रेस्टॉरंट स्टाईल येण्यासाठी तुम्ही थोडीशी त्यामध्ये हळद टाका. मी पूर्वी हळद टाकत नव्हते, फक्त रेड चिली पावडर आणि जे मसाले ते घालत होते. तर हळद थोडीशी टाकले तर त्याचा कलरसुद्धा चेंज होतो, अगदी रेस्टॉरंट स्टाईलच दाल मखनी दिसते. तर इथं कुकरची शिट्टी झालेली आहेत आणि ऑलमोस्ट माझं कुक झालेलं आहे आणि दाल मखनी. तर मी ह्याला थोडंसं स्मॅश करून घेते. तर कढईमध्ये मी थोडंसं बटर आणि बटरचा एक क्यूब आणि त्याच्याबरोबर मी घी घातलेली आहे. दाल मखनी आहे तर ह्याच्यात मक्खन तर पाहिजेच. त्यानंतर जिरे मोहरीची मी फोडणी घातलेली आहे आणि जे आपण लसूण मी जे कुटून ठेवलेले ते सुद्धा घातलेलं आहे. तुम्ही आलं लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता. तर थोडीशी हळद आणि रेड चिली पावडर घालून ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडं जळू नये म्हणून थोडंसं तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता. त्यानंतर मी ह्यामध्ये घातलेली आहे टोमॅटोची प्युरी. तुम्ही 2 किंवा 3 टोमॅटो प्युरी करून घालू शकता. तर माझ्याकडे जास्त ॲक्च्युली टोमॅटो शिल्लक नव्हते, मी 1.5 टोमॅटो घातलेला आहे, पण ह्याची टेस्ट छान झाली ती खूप. त्यानंतर टमाटोला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण ह्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि तेल सुटल्यानंतर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर जी दाल मखनी आपण शिजवून ठेवलेली होती ती आपण ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही एक्स्ट्राचं पाणी घालता ना तेव्हा शक्यतो गरम पाणी घाला, जेणेकरून काय होतं ना त्याला कलरसुद्धा छान येतो आणि कुक व्हायचं जे टाईम आहे ते सुद्धा कमी होतं. जर तुम्ही थंड पाणी घातलं तर पुन्हा ते गरम होण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे मी चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर ह्याच्यावरती घातलेली आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी तुम्ही थोडीशी भाजून घाला म्हणजे खूप छान त्याचा टेस्ट येतो. आणि त्यानंतर जर तुमच्याकडं साई असेल तर ती थोडीशी फेटून घाला. तर माझ्याकडे क्रीम होती लास्ट टाईम आणलेली राजमा बनवतानाची, तर ती क्रीम मी घातलेली आहे. आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून एक बटरचा क्यूब ह्यामध्ये घालू शकता. तर रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी अशी आपली दाल मखनी रेडी झालेली आहे. तुम्ही चपातीबरोबर किंवा फुलक्याबरोबर हे घेऊ शकता. राईससोबतसुद्धा हे खूप छान लागतं. तर आत्ता जेवण झालेलं आहे, सर्व किचन क्लिनिंग करून झालेलं आहे आणि आत्ता रात्रीचे वाजत आहेत 11:30 आय थिंक. मी तुम्हाला नंतर टायमिंग दाखवते. माझं जे डेलीचं नाईट रुटीन आहे ते मी केलेलं आहे आणि आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी मसाला कसं स्टोअर करते, जे स्पायसेस आहेत ते मी कसे स्टोअर करते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आजकाल तुम्हाला मार्केटमध्ये, ऑनलाईनमध्ये, लोकल शॉप्समध्ये खूप सारे ऑप्शन्स मिळतात स्पायसेस स्टोअर करण्यासाठी. ऑर्गनायझर्स खूप सारे आलेले आहेत, पण मी कशाप्रकारे ठेवलेले आहेत हे तुमच्यासोबत आज मी शेअर करते. तर सेकंड नंबरच्या ट्रॉलीमध्ये मी माझा मसाल्याचा डब्बा ठेवते. तर सर्व इंडियन घरामध्ये हे मसाल्याचा बॉक्स असतोच आणि ह्याच्याशिवाय आपला कुठलाही स्वयंपाक होणं शक्यच नाही. हे मेन आहे बॅकबोन आपल्या हाऊसवाईफसाठी. ठीक आहे, तर मी ह्यामध्ये काय काय ठेवते तर जिरे मोहरी आणि इथं आहे सब्जी मसाला जे थोडंसंच राहिलेलं आहे आणि जिरा पावडर आणि ह्यामध्ये आहे कोरिएंडर पावडर आणि ह्यामध्ये आहे लाल तिखट आणि हळद. हे तर कॉमन आहे आणि हे मला प्रत्येक भाजीत किंवा आमटीत असू दे मला ह्या गोष्टी लागतातच. तर मी ते ह्यामध्ये ठेवते. इथं मध्ये मध्ये मी दालचिनी ठेवलेली आहेत. तर असं म्हणतात की मसाल्याच्या डब्यामध्ये दालचिनी ठेवावी, ह्याचा स्मेल खूप छान येतो आणि ह्याला पण मसाल्यांना पण छान असा वास येतो आणि स्वयंपाकसुद्धा छान होतो. त्यामुळे मी हे ठेवलेलं आहे. जेवढं मला माहीत आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर हे तुम्ही काय म्हणत असाल तर ॲक्च्युली हे जे ऑर्गनायझर आहे ते आम्हाला ॲक्च्युली शॉपिंगवरती फ्री मिळालेलं होतं, जे ह्या साईडचं तुटलेलं आहे. तर ह्यामध्ये मी काय ठेवते तर हे याप्रमाणे ओपन होतं. तर जे मला चिवडा बनवताना लागतं ते मी ह्यामध्ये ठेवलेलं आहे. चिवडा किंवा आपण जर इडली डोशासाठी पीठ भिजवत असतो ना त्यावेळेला जे लागतं ना मेन ते मी ह्यामध्ये ठेवलेलं आहे. तर चिवड्यासाठी मला शेंगा लागतात, फुटाणे लागतात, तर ते मी ह्यामध्ये पटकन मला मिळा म्हणून ठेवलेले आहेत. उपीट ते बनवताना ना तर त्यामध्ये थोडीशी मी उडीद डाळ आणि हे जे चणा डाळ आहे ना ते टाकत असते, तर ते मी ह्यामध्येच ठेवलेलं आहे.
आणि हे जे आहे मेंथे ते इडली डोशासाठी पटकन मिळावे हे त्यासाठी मी हे ठेवलेले आहे. यामध्ये कुकर पण आहे आणि इथं हिंग आहे, साईडला मी हिंग ठेवते. हे जे आहे हे मेन माझं सर्व मसाले आहेत ह्यामध्ये, तुम्ही पाहू शकता. तर मला ना हे खूप इझी पडतं, जर काही बनवायचं असेल तर पटकन हे घेऊन मला जे हवं आहे ते मी घेऊ शकते. तर हे ड्रॉवर मी पूर्ण काढलेलं आहे, हे पूर्ण निघतं. तर हे काढूनच तुम्हाला छान असं दाखवते मी. तर जसं सांगितलं मी तुम्हाला, इथं आहे वेलची, ह्याच्यात आहेत लाल सुक्या मिरच्या, ह्यामध्ये मी चिंच ठेवलेली आहे, इथे एक्स्ट्राचे मेंथे सीड्स आहेत, ह्यामध्ये आहे कलोंजी, च्या साईडला आहे स्टारफूल, ह्याच्यामध्ये आहे दालचिनी, तमालपत्र आणि ह्याच्यामध्ये आहे जिरा आणि हे त्याच्या साईडला मी मोहरी ठेवलेली आहेत. तर ह्यामध्ये आहे जायफळ आणि त्याच्या साईडला आहे मेंथे सीड कोरिएंडर सीड्स आहे. तर हे सर्व मसाले मी इथे ठेवलेले आहे. आणि ह्यासाठी सुद्धा मी आता काय केलेलं आहे, मेशोवरून लेबल्स मागवलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते आणि लेबल्स करून सुद्धा दाखवणार आहे. पण वरतीच जर लेबल्स लावले तर पटकन आपल्याला कळताना आपला वेळसुद्धा वाचेल. खसखस आहे, तर इथं अजवाईन ठेवलेलं आहे. तर ऑलमोस्ट सर्व मसाले आहेत माझ्याकडे. इथं आहेत पेपर, बडीशोप ठेवलेली आहे आणि ही ॲक्च्युली इडली डोशावरती टाकण्यासाठी चटणी पुडी मिळते, तर ते ठेवलेले आहे, पण ऑलमोस्ट खाली झालेलं आहे. त्यामध्ये आहे सांबार पावडर आणि ॲक्च्युली मला तर ओपन करून बघावं लागेल की हे काय आहे. तर हे दोन्ही मला कन्फ्यूज होत आहे, मी तुम्हाला लेबल केल्यानंतर दाखवेन. ह्याच्यात आहे हळद, ह्याच्यात मी चिरोंजी सीड्स आपण स्वीटमध्ये घालतो ना, तर ते ठेवलेलं आहे. तर इथं आहे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ह्याच्यामध्ये आहे लवंग आणि इथं आहे तीळ, व्हाईट तीळ आणि हे आहे पाणीपुरी मसाला आणि ह्यामध्ये छोले मसाला, राजमा मसाला, बिर्याणी पावडर आहे. तर पहा, मेशोवरती मी या प्रकारचे लेबल्स मागवलेले आहेत. आय थिंक 70 काहीतरी आहेत हे लेबल्स. आणि ह्याच्यासोबत फ्री तुम्हाला मार्कर मिळतो, व्हाईट मार्कर. तर बघा आता किती इझी झालेलं आहे. नाहीतर पहिल्यांदा काय व्हायचं, एकतर स्मेल बघून मग आयडेंटिफाय करायचं होतं किंवा आपण जे कट करून मी ज्या ह्यामध्ये ठेवत होते ना ते बघून मग हे करायचं. पण आता कसं वरती लेबल्स वाचल्यानंतर पटकन आपण घेऊन कुक करू शकतो आणि दिसायलाही किती छान दिसतं पहा. तिखट आहे, लाल तिखट, ते मी ह्याच्यात ठेवते जेणेकरून मला दररोज स्वयंपाकात लागतं. आणि ह्याच्यामध्ये चिल्ली पावडर आहे, हे मी मसाल्याच्या डब्यामध्ये काढून घेते जेवढं मला पाहिजे तेवढं आणि बाकीचं मी ह्यामध्ये ठेवते. तर ऑलमोस्ट या प्रकारे मी माझे जे मसाले आहेत ना ते मी स्टोअर करून ठेवते. लेबल्स मागवणार असाल ऑनलाईन तर वॉटरप्रूफसुद्धा आलेले आहेत लेबल्स, ते मागवा. आणि अजून एक टिप, तुम्ही जेव्हा लेबल्स करताना तुम्ही ज्या साईडला हे ठेवता, ज्या साईडला तुम्ही ठेवताना ड्रॉवर्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवताना त्यावेळेला एकाच साईडला सर्व येतील त्याचे लेबल्स, ह्याची काळजी घ्या. कारण माझे दोन जे आहेत ते एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला झालेलं आहे, त्यामुळं तुम्ही जेव्हा ठेवताना त्यावेळेला कुठल्या साईडला ठेवणार आहे ते बघून तुम्ही लेबल्स लावा. याप्रमाणे जे आहे ते मसाले माझे जे आहेत स्पायसेस संपूर्ण मी ऑर्गनाईज करून ठेवते. आणि तुम्ही कसं ऑर्गनाईज करता मला कमेंट नक्की कळवा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा आणि आवडला तर सबस्क्राईब करा.